तर पाण्यासाठीचं आंदोलन अधिक तीव्र आता केलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आता हल्लाबोल मोर्चा काढण्याचं निश्चित केलंय। आमदार आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या हल्लाबोल आंदोलनाचा टीजर देखील आता रिलीज करण्यात आलेला आहे। यामध्ये काव्यात्मक शैलीत सरकारवर टीका देखील करण्यात आलेली आहे। पाहूया आपण। पाणी नाही घासाला, नियत नाही द्यायची मग फेकाफेकी कशाला, धरण आमच्या उशाला। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणीची परिस्थिती आहे आणि आता याच मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक होताना दिसते। आदित्य ठाकरे सुद्धा या सगळ्या आंदोलनात स्वतः सहभागी होताना दिसतील। लागवीजे आपण पाहताय मराठवाड्यातील झपाट्यानं बदलणारं शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरला ओळखलं जातं। मात्र याच शहराचं दुर्दैव हे आहे की पिण्याचं पाणी 10 दिवसाआड मिळतं। 10 दिवसासाठी पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जे पाण्याचे स्रोत आहेत ते सुद्धा आटतात। म्हणजे एवढंच काय तर ज्या ठिकाणी नदी, तलाव, विहिरी आहेत, बोरवेल्स आहेत ते सुद्धा आटलेले आहेत। म्हणजे एवढ्या वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरला पिण्याचं पाणी दिलं जाईल, ती योजना आणली जाईल असं म्हटलं जाते। मात्र अनेक वर्षांपासून ही योजना रखडलेली आहे। त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं छत्रपती संभाजीनगरमध्ये लबाडांनो पाणी द्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि उद्या या आंदोलनाची सांगता होत आहे। मात्र सांगता करत असताना या ठिकाणी आदित्य ठाकरे हे स्वतः या उपोषणामध्ये, या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून महानगरपालिकेवर मोर्चा नेला जाणार आहे आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी प्रश्नाचा जी काही गंभीरता आहे किंवा जी काही प्रश्न ज्वलंत झालेला आहे, या प्रश्नाचा जो खडा पहारा जो आहे किंवा या प्रश्नाचं जो उत्तर जे आहे ते घेण्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। पाणी प्रश्न गंभीर आहे। मराठवाड्यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते असा आरोपही ठाकरेंनी केलेला आहे, ठाकरेच्या शिवसेनेने केलेला आहे। त्यामुळे आता पाणी प्रश्न गंभीरतेनं समोर उभा ठाकलेला आहे आणि त्यानंतर आता मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जाबही विचारला जाणार आहे। निश्चित सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।